हाय हॅलो नमस्कार. इव्हिनिंगचा टायमिंग आहे, फ्रेश वातावरण आहे, त्यामुळे तुम्हा सगळ्यांना गुड इव्हिनिंग. पाऊस येतो की काय माहिती, पण थंडगार मस्त हवा सुटली आहे. आणि नानी जरा एका कार्यक्रमाला गेली होती बाहेर, त्याच्यामुळे चिनू ऋषिकेश घरी एकटेच होते, त्याच्यामुळे त्यांना मी इकडे बोलून घेतलं होतं. मिलनही दिवसभर घरी नव्हते, आज त्यांना खूप वर्कलोड होता, त्याच्यामुळे आता इव्हिनिंगला आले. म्हटले थोडंसं मला फक्त रिलॅक्स होऊ दे. ऋषाचं चाललं होतं आता कार्टून टाईम, कारण टी व्ही वगैरे तिला दिलाच नाही आहे बघायला. म्हटलं थोडंसं बघ, मग तिला पण थोडंसं रिलॅक्स वाटतं. आणि नेल पेंट चिनू घरी आली की आमचा हा उद्योग असतोच. नेल पेंट आम्ही लावतो, सगळ्या ज्या काय आहेत त्या काढतो आणि लावतो. आणि आम्हाला एक ब्लाऊज वर्क करायचं आहे, म्हणजे मी पेंट करणार आहे आणि ती त्याला वर्क करणार आहे. असं एक डिझाईन आम्ही ठरवली आहे, तेच आमचं चाललं होतं. पण आम्हाला जे डिझाईन काढून देणारा जो मेन माणूस आहे तो सध्या आराम करतो आहे. तर मिलनला ना खूप छान स्केच काढता येतं, त्यांचं आहे ना असं पेन्सिल स्केच खूप छान आहे. तर मग ते हुबेहूब सगळं काही काढतात. तर म्हटलं आपण नको ट्राय करायला, त्यांच्याकडनं काढून घेऊ. एवढे ब्लाऊज पीस माझ्याकडे एक्स्ट्रा होते प्लेनमध्ये. तर मग तिला म्हटलं बघ कोणता हवा आहे, त्याच्यावरती आपण ट्राय करूयात, कोणता चॉईस कर तू. तर तिचं चाललं होतं की रेड किंवा येल्लो. तर मग रेड आणि येल्लोमध्ये आम्हाला कन्फ्युजन होतं. त्याच्यानंतर मग हा नाही करताना येल्लो कलर फिक्स झाला. मी मस्तपैकी एक पेंट करणार आहे, लोटस फ्लॉवर दोन्ही बाहीला आणि पाठीमागे बॅक साईडला असं काहीसं. आणि त्यानंतर मग ती त्याला वर्क करणार आहे. ज्या गोष्टी म्हणजे आपल्याला आवडतात ना, किंवा ज्याच्यात इंटरेस्ट असतो ना खूप जास्त, तर ते आपोआप केलं जातं बरं का आपल्याकडनं. कारण मला आरीवर्कमध्ये ना काडी मात्र इंटरेस्ट नाही. मला भरपूर जण मागे लागले होते की तू पण कर. चिनूसोबतच नानी मागे लागली होती की तुम्ही दोघी जा. पण मी त्याच्यात अजिबात डोकं दिलं नाही, कारण मला ती गोष्टच आवडत नाही. आत्तापर्यंत एवढे माझे छान छान साड्या आहेत, एवढे छान ब्लाऊज आहेत, पण एकही ब्लाऊज असं नाही की मी वर्क करून घेतला आहे. कोणतेच नाही. अगदी लग्नांची सुद्धा ब्लाऊज मी वर्क करून घेतले नाही आहेत माझ्या. तर त्याच्यामुळे मी त्याच्यात डोकं दिलं नाही. पण मला पेंटिंग, कलरिंग या गोष्टींमध्ये ना खूप इंटरेस्ट आहे, खूप भयानक. सजावट घरातही तुम्ही बघितलं आहे, मी भिंती रंगव, हे कर ते कर. त्याच्यामुळे ना मी याच्यात खूप डोकं लावते आणि इंटरेस्ट घेते. त्याच्यामुळे मला एक सांगावंसं वाटलं की ज्या गोष्टींमध्ये आपलं मन आतून सांगतं ना की हा बाबा ही तुला जमती, ही तू केली पाहिजे, त्या गोष्टी आपण ॲटोमॅटिकली करतो. तर चिनूला आरीवर्कमध्ये इंटरेस्ट आहे, ती आरीवर्क करते. आणि मला पेंटिंग, तर मी फॅब्रिक पेंटिंग. तर असं आमचं दोघींचं जुगाड जुळलेलं आहे काहीसं, आणि तेच आम्ही ट्राय करतो आहे. अजून माझी सुरुवातच आहे, पण मला आता म्हणजे बिघडवणार नाही मी काही, एवढा मला माझ्यावरती विश्वास आहे. थोडंफार इकडे तिकडे होईल प्लस मायनस, पण अगदीच खराबच होणार सगळं असं काही माझ्याकडनं होणार नाही आहे. तर ट्राय करायचं. मी तुम्हाला सांगेल की कसा झाला आहे काय, ते सगळं तुम्हाला दाखवेल तेव्हा मी, म्हणजे जेव्हा हा ब्लाऊज एकदम रेडी होईल, चिनूनी वर्क करून प्लस तो स्टिच करून ते सगळं झालं ना की मग मी तुम्हाला तो दाखवेल. बोटनेकचं माप कसं ग? ते नाही येत मला. माझं आहे बोटनेकचं माप, ते मामी दिला. तू शिवला आहे का बोटनेकचा? कधी शिवला नाही अजून, पण माझा वर्क करण्याचा चालू आहे बोटनेक. तर देवीचा नाही का, झालं. जास्त असं गायला चिटकून नाही घेतलं ना तू ते बोटनेक? असं एकदम गोल नाही, असं घ्यायचं उत्तर असं. हा एवढं असं, म्हणजे मागून आहे, पुढून नाही केलं मी बोटनेक. पुढून पंचकोनी काय? बरोबरच. एक मिनिट आहे, माझी 3 बोट आहे. हा काय, एकच बाई का? आणि दुसरी आखायची, दुसरी तिकडं असते का? आणि पाठीचं मधी पाठीला तुला माझी रिंग लागल मोठी नाही जमल. एवढं मोठं असतंय का त्या येडी? त्याच्यात ब्लाऊज पण होतो. ब्लाऊज बाकीच्या पाकळ्या अशा मस्त शेप देऊन काढ. आणि इथं पण आहे ना हे करू लटकन. नाही एक शुगर बीट्सची त्याची लाईन करू खाली का? नुसतं प्लेन नको लाईन, ती लय अशी कसं तरी वाटते आता. मग फक्त प्लेन लाईन काहीतरी त्याला कुंदन वगैरे चिटकव. मोती असे ओबड-धोबड नसतात का खालीवर, तसे चिटकव. ते आरीवर्कची ती लाईन नको, ते कसं तरी वाटतं आता. हे असे मोती ना, हा खाली पण तसेच चिटकून दे, खालीवर नाही तर असे त्रिकोणी मोती ना, तरी चांगलं वाटेल.
वेस्ट गेला माझा शॅम्पू पोरीचा. वासले छान येतो पण त्याचा वासले छान येतो. तू बॉडी लोशन म्हणून घेतला काय? अगं तुझ्या नादात मी बघितलंच नाही ते काय तू येतोय का लगेच का कुठं होता? मिलन फ्रेश व्हा ना. झाले काय? आला का? मग आता आपल्या गाडीचं कसं करणार? होती चालू ती बंद जर पडली तर ना काय. ओ तुझी पिशवी का बघा ना ड्रेसची पाठीमाग डिक्कीत. ऋषाच्या स्कूलचं आहे का हे? आला का तू? चिरू चल. बापरे तृषा कुठे कुठे हे बघ ना. फोटो बघितला तुम्ही? कोण आहे? तृषाचा फोटो उठला सगळ्याचा. चित्रात त्याच्या बसशील. ओ मिलन तिची पिशवी बघितली का? ठेवली ना काढली ना. तिकडे सरकार आता मी कुठं बसू दोघी बसले. आपले सेम चप्पल बघची. मला पावभाजी. तुला रे नूडल्स. दोघांना डोसा मला पावभाजी. तुम्हाला नूडल्स सांगा ना. बस तू मला इकडे बस तुला मावशी नाही एवढं लांब. काय मला इथं बघ एवढा लांब देत नाही द्यायची का नाही म्हणलं तुला. नाही नाही काय नाही म्हणला. कोणता तुला न खायचं ना आता तिकडे चॉकलेट सँडविच वगैरे पण आहे. चॉकलेट पिझ्झा पण आहे. तुम्हाला नूडल्स सांगा थोडे. मी काहीच नाही. भैया भैया बघितला कधी न भेटली. हा तिचं नाव त्रिशा आहे. तिच्या दिवशी बर्थडेला होती ती नाव मला माहिती होतं कोणी. तीच का ग बर्थडेला होती तीच तृषा.
काढणं चला. तिची मैत्रीण भेटली दिसली तिला. बाहेरचं किती असं प्रयत्न केला ना की नको खायला तरी पण याला असं गेलं नाही. खाऊ गल्लीत पावभाजी आणि ते मला डोसा स्पंज डोसा खूप आवडतो, ते 2 खाणं होतंच. आणि नंतर घरी जायला निघालो तर मला भाजी घ्यायची होती थोडीशी, उद्यासाठी काहीच भाजी नव्हती. तर शिरूरला राहिलं होतं मिलन आणि आम्ही थोडे दिवस, तर याच सगळ्या लाईनला आम्ही भाजी घ्यायला यायचं. तर तिथेच आलो पुन्हा भाजी घ्यायला, एक भाजी घेतली आणि असं काही आपला आहे ना छानसा दिवस गेला, जो आपण इथेच एंड करूयात. खूप रात्र झाली आहे, तर त्यामुळे सगळ्यांना बाय, गुड नाईट असं